हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आज पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मुगाची भजी बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे हिरवे मूग आहेत, तर मी धुवून घेतलेत. त्यांना आता आपण भिजायला घालूया आणि 4-5 तास त्यांना भिजू देऊया. आणि नंतर भिजल्यावर मी दाखवते तुम्हाला. हे असं 4-5 तास भिजून देऊया आणि मग दाखवते तुम्हाला. मी हे रात्री भिजायला घातलेलं. आता सकाळी बघूया आपण. तर मूग चांगले भिजले. तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया. मी ह्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय. आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि त्यात आपण टाकणारे मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. ह्यात घालूया आपण कोथिंबीर थोडी आणि ही मिरची आणि लसूण घालून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ घालायचे. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे, पण ह्यात पाणी टाकायचं नाही आहे. पाणी जर लागेल तर नंतर 1-2 चमचे टाकायचं, पण जास्त पाणी टाकायचं नाही आहे. चला मग मी मिक्सरला बारीक करून घेते. मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि मी अगदी 2-3 चमचे पाणी टाकलेलं. तर आपण हे आता काढून घेऊया. कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं. तेल गरम झालं आहे. आता आपण ते मूग बारीक केलेलं बेटर आहे ते टाकूया थोडं थोडं करून कढईमध्ये. हे पूर्ण सगळं टाकून घेते आणि मग दाखवते. मी आता थोडंसं पलटून घेते ह्यांना. आता भाजत आलेत आपले. आपण ह्यांना काढून घेऊया. तर ही आपली मुगाची भजी तयार आहेत. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. आणि लहान मुलांना तर सॉससोबतसुद्धा खूप आवडतात. पुदिन्याच्या चटणीसोबत पण बनवू शकतात.